भावना लपाछुपी खेळतोय. लपाछुपी आम्ही सुटलोय सर, कारण वीर आम्ही जास्तीत कमी केल्यावर. बोला ते बोलतो. हा करण बोल, करण बोल. जास्तीत कमी. वाचला, वाचले वाचले. ज्यांच्यावर भाई राज्याला नाही तो पदणार आहे, बेकार पदणार आहे. दोघं धरम आणि तो लागले. सचिन आहे, सचिन धरम आणि तन्मय तिघात आहे. थांब थांब, त्यांचं तिघात होते. जास्तीत जास्त. अरे तिघात एक दोन कर ना, जास्तीत जास्त. जास्तीत जास्त हो दोनों छुट गया तेरे पे राज. गेल्या वर्षी याच्यावर होता, गेल्या वर्षी पण याच्यावर होता. आपण स्टार्टिंगला सुटले. कसं वाटतं तुला करण? एक नंबर. माठ लायची आता. पण मी माझ्या मोबाईल काढणार माझा. तुझ्या याच्यात काढशील चालेल, मग तुम्हाला क्लिप पाठवून मी याच्यात ऍड करेन. समजलं? गेल्या वर्षी पण याच्यावर होता. आणि आम्ही लपलेलो तिथे त्या पबजी हाऊस वर. तो आहे ना तिथे, त्याच्यावर लपलेलो. नंतर तिथून असं खाली उतरलो आणि तिकडे लपलेलो. तर ह्यो पाठून आला असं जय श्रीराम ओरडत आणि आम्हाला पाठून पकडलं. पण याला धप्पा केलेला मी. तेव्हा मग याच्यावर परत राज्य आला. आणि ह्या वर्षी आता परत सेम तसंच होणार आहे. तुमच्या दोघांचा जीव हातात आलेला ना. तुझा पण जीव हातात आलेला ना. नाही याने राज्य घेतला असता, यो कधी राज्य घेतलाच नाही याने. होळीला आपण फटफट लाकडे लावू आणि पटकन आपण लपायला जाऊ आता. ही वाईफ कुठे भेटणार नाही बाई. अशी बॅडमिंटन खेळायची, मग परत लपाछुपी वगैरे खेळायची. चेतनदा लोगो बघा चमकतात तुझे. आपल्या एमबीचे लोगो पण असेच चमकतात. रिफ्लेक्टिव्हचे असतात ना ते. अरे सॉरी. इथे त्याचा हॅपी बर्थडे होता. हॅपी बर्थडे. आत्ता आठवत आहे. सॉरी फॉर लेट विश. आम्हाला आठवणच नव्हता. क्या कहती है ये नजरों से मिलती है अक्सर नजरे. चला फटाफट आग लागली. आपण आता लपू. स्वतःच कलर लावून घेतोय स्वतःलाच. त्याला वाटतं त्याला कोण ओळखणार नाही. स्वतःला कलर लावून घेतलेला आहे. आमचा एक प्रेम लाव. यानेच मला पण कलर लावला. काय तर मी लपाछुपी खेळतोय म्हणून असं मी करायला लागतं. काय नाही करत. हिच्यात काय कोण वाटणार आहे? गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी, मस्ती करणार म्हणजे करणार. चला पोरांनो. बघा आपला रूल कुठे आहे माहिती आहे ना. कारण कुठून जायचं अख्खं जेवढं आधी होतं तेवढं. इथून असं नाही आहे. इकडे नाही आहे. याला रूल समजा मी. यो जाम चिडक आहे आमच्या. जाम चिडक आहे हा. आणि एक हा प्रेम. दोघं चिडके आहेत. फक्त तिकडे नाही आहे. चला काय भरली. ओ माय गॉड. नाही कायला. काय उत्तमच्या घराला हात लावून ये. उत्तमच्या धरम उत्तमच्या घराला हात लावून ये. चल चेतन झाला पाहिजे खेळतो. हा आम्ही सोबत गेम खेळतच नाही, फक्त क्रिकेटच खेळतो. ए सचिन चल. ज्याच्यावर राजी येईल ना भेंडी तो पडणार आहे बेकार.
हे बघा रिक्षात नको इथूनच भाई बघा Come here. Here, come here. प्रेम इज हियर Here. प्रेम इज हियर Here. ओमेंग. भाई आता धरमला धप्पा गेला आता परंतु बघू शकता टी शर्ट काढून घेतोय कारण मी व्हाईट टी शर्ट घालून पस्तावलोय कारण व्हाईट टी शर्ट मी दिसतोय आणि म्हणून मला टी शर्ट घालून खेळायला लागेल आता परत लपतोय तो पण ब्लॉगर है तो क्या बोलते माहित है तो गाइस मैं पकड़ने के लिए आया हूं इन सबको भाई मेरे को दिख नहीं रहा है कोई यो मला असं सोडून गेला बोलते ये मेरे को दिख नहीं रहा है इसको छोड़ देता हूं मी परत धावत आलो लावला यार मी कोणाचा असं कर ना काहीतरी बघितलं भाई असे धप्पे धुप्पे होतात आणि असा दिसत नाही यार एवढा काळा झालो आला फिल्टर लावला फिल्टर नाही तो कॅमेरा लाईट नाईटला तसंच होतो काय ब्लर हो देतो भाई आता भाई कट दिसले असते घाबरले असते पब्लिक येस येस कोण आहे फॅन बिग फॅन बिग फॅन हे आपले ऑडियन्स इथेच उभे आहेत सर्व 10-15 जण त्याने बघितलं भाई आता लपलं आपण प्रत्येकाची तुम्हाला अर्धा एक तासाला डायरेक्ट आपण फिल्म बनवून टाकू ब्लॉगची डायरेक्ट फिल्म बनवून टाकू आणि अख्खी मस्ती करू रात्र दिवस उद्या सकाळचा पण डे दाखवू तुम्हाला की आम्ही सकाळी कशी मस्ती करणार याला डोस द्यायला लागेल जरा ए किती वजन बघायचं किती आहे 51 किलो आहे माझा 52 किलो आहे 52 किलो झाला आज 52 किलो झाला आला काय काहीच आम्ही लपलो आता फक्त येतोय परत कोण आवड झाल्यावर परत तुम्हाला भेटतो तोपर्यंत बाय वॉच करा सर्व अख्खी व्हिडिओ बघा मजा येणार आहे करतच्या घराजवळ लपलो आम्ही सर्व आहे यांनी धप्पा केला कोणी यांनी धप्पा केला यांनी धप्पा केला आणि करणला पहिला डाव वाचवला कारण करणचा फोन खाली पडलेला आणि सचिनने उचललेला तेव्हा करण आऊट झाला आणि आत्तूने उचललेला बघ करण याने उचललेला तुझा फोन असं वाटतच नाही आम्ही लपाछुपी खेळतो कारण मी एकदम खुल्ल्यात लॉगऑन होतो एकदम खुल्ल्यात काय टेन्शन नाही मला कलर लागला जरा पेचाना मुझे डुडूम सर्वांनी विचारितलं जाऊ जरा परत एक डायलॉग तू पण नवीन ट्रेंडवाले डायलॉग कुठले आहेत काकांनी आवाज येताना घाबरलोय मला वाटलं आला काय तर ओमकार गेला तिकडे गेला गेला तो आता आउट झाल्यावर परत भेटू तुम्हाला आम्ही आता जिथे टाइम भेटला जिथे काय पण जिथे भेटला तिथे आम्हाला तुम्ही भेटू तुम्हाला आम्ही भेटू तुम्हाला तुम्ही पण भेटा आम्हाला आम्ही दोघं एकमेकाला भेटू नाही त्याला पचपी खेळू समज बाय बाय आउट होऊन गपचूप बसलो आपण व्हाईट शर्ट नाही टी शर्ट आहे काय काम चाललंय ते काम चाललंय बिझी पर्सन काय तिखट मीठ अजून काहीतरी काय आणू काय सांगितलं ना तिखट मीठ अजून तिखट मीठ कुक झालं माझं काम झालं भांडणं चाललं त्याच्यात
भांडणं झालं सांगतात ते मला. मी चवा काय झालो 6 वेळा चाललो आता. काय कुठल्या दुकानातून काय पाहिजे बघ बघ बस सवा भाई चाललेलं पाहिजे एकदम खतरनाक चालले एकदम. आवाज वगैरे लावलेत गाणे बिणे लावलेत सर्व आउट होतात. ते काय यांचं काय चाललंय. हे पण आउट होऊन बसलेत वाटते ते माझ्यासारखे. मीच चुकीचा आउट झालो. मी उगाच फ्लॅश चालू केला आणि आउट झालो मी. आता आपल्या तन्मयवर राहिली. हे काय करते उलटी करतोय काय किस घे ना त्याची किस घे ना किस घे ना किस घे ना. ए कालू खुश झाला. काल बोलत असं मला प्रेमने किस घेतली. मी पावलो. मला देव पावला. रोज खेळायला असताना कोण फ्रेंड कंटाळला नाही मग. कोण कालू ना. रात्री रोज रात्री आपण रोज खेळायला येऊ काय आपण पहिला आला भाई. ओमकारनी ऑलमोस्ट सर्वांना पकडून घेतलंय. आता फक्त कोण बाकी आहे. सचिन बाकी आहे ना. सचिन आणि धरम. सचिन आणि धरम दोघंच बाकी आहे. सचिन कुठे लपलं. सचिन जिथे लागतो तिथे एक चांगल्या जागेवर लागतो. 1 नंबर जागेवर लागतो. आणि आता ओमकारने ते चांगलं असं दिमाग लावून सर्वांना शोधलं. फटाफट धावत आला. आणि मग माझी फ्लॅश बघितली आणि पटकन मला पकडलं की नाही युरो होणंच. आणि आटले वाटले फुटले असती कोणाचं टॉर्च आहे काय. पण त्यांनी बरोबर पकडलं की नाही युरो होणंच आहे. व्हाईट टी शर्ट चुकीचं टी शर्ट घालून आलो. मला वाटतं होली खेळेल म्हणून मी चालू केलं ते काय. सो हॅलो गाईज असं काहीतरी चालू झालेलं तिथे जाळीच्या आत. काय माहित. आपले ब्लॉग सर्व लपून बघतात काय. तुमच्यासोबतच लपलेलो मी. पळालाच कुठे. नंतर इथे आलो. तिथे उभा होतो. याची फ्लॅश चमकली. त्याने तो याच्यावर चढलेला आणि त्याने बघितलं रोहन स्टॅच्यू. डायरेक्ट रोहन स्टॅच्यू. मला तर प्रेमला मी तिथे धावत चाललोय नाला जावला जाय तर स्टॅच्यू. आणि तर डायरेक्ट गेलाच मध्ये दिसत ना. घरतून लागा राहण्याचा काय बघायचं कधी काय नाही झालं. एवढं काय नाही झालं. डायरेक्ट टीम बात करतो मी. एवढं चालतं. भेटू जरा सर्व आउट झाल्यावर राहते. तन्मयवर राजा त्याला पदवणार आहे आपण. याला तोंड बघ कसं झालं. मला काय नाही राग नाही. मी आउट झालो त्याने 10 शिव घातल्या. मला आहे तू येडा बिडा आहे काय. टॉर्च वगैरे चालू करतो. ब्लॉग चालू केला नाही. चालू नाही केला तो. हलवल्यावर मोबाईलचा कसा टॉर्च चालू होतो. ती सिस्टम आहे आपल्याकडे सिस्टम आहे. ती सिस्टम जी आहे ती वापरायची. सिस्टम हँग करायची आपल्याला. टाइम झालाय 1:58 झालाय. 12:58 झाले. आणि आता तन्मयवर राहिले तेव्हा अजून मजा येणार आहे. कारण तन्मय पण 3 तरी वाजता शोधण्यात जरा कमजोर आहे. काय 3-3:30 वाजता शोधण्यात जरा कमजोर आहे. तुम्हाला परत ब्लॅक गँग सोबत गाईस. तर तन्मय चिडलाय. तो दगड फेकत होता आणि दगड फेकून आम्हाला बाहेर काढलाय. एवढा त्याने तो चिडला जरा. नाही तर बघा अजून पण आपल्या हातात आहे. पागल झालाय तो. चिडला एकदम. दगड फेकून मारा लागला. सर्व इथे खरं लागले तुला सर्व. हा शबास म्हणून आपला साथ देते. थँक्यू म्हणून. तन्मय चिडला यार. हट. मारायची मज्जत नाही आली. त्याने दगड मारायला सुरू केलं डायरेक्ट. व्हाईट टी शर्ट घातलंय ना. तसं म्हणजे हातात घेऊन नाचला तर दिसणारच आहे. वांदे झाले. चड्डीत घाल चड्डीत. काय करू. ए आता पिशा नको पडू आता. तिथं पाठी येते. मी तिथे काही नाही. चाबी द्यायला आपण मारू तरी पण पिशवी मारू आपण. त्याला प्लॅन केला आणि आपला फेल झाला. असं कधी झालंय काय. नाही आताच नाही. चला एक तरी पिशवी मारू आपण. एक तरी पिशवी मारू. फोडणार म्हणजे फोडणार. चला आपण मारू त्याला. पण मारू म्हणजे मारू.
भेटा जरा ओला गेल्यावर भेटू ओला गेल्यावर भेटू. तर बाई लपाछपी वगैरे सर्व खेळून आपला प्लॅन कॅन्सल झाला आणि आपण आता सुरू केलंय ट्रूथ डेअर. श्रावणी फसलेली आहे. श्रावणीवर आला ट्रूथ. फालतू प्रश्न नाही फालतू प्रश्न असं काय फालतू प्रश्न नाही. ट्रूथ म्हणजे काय असते? ट्रूथ म्हणजे खरं बोलायचं आणि डेअर म्हणजे करायचं. खरं म्हणजे आता आम्ही विचारलं तुझ्या आयटमचं नाव काय तुला सांगायला लागेल की हा काय आणि ते खरं सांगायचं. डेअर म्हणजे आम्ही जे सांगितलं तुला झाडू मारायला लागेल. चालेल विचार तू विचार. तुझी मर्जी विचार काय. तर श्रावणीला विचारते मनू. ए आकाशात किती तारे आहेत ते सांग मला. याच्यात सांग. तुला दोन दिसत बोल चल याला दे फटफट प्रश्न दे. तू तिकडे जा. अरे बोल तर काय. अरे बोल. सोड जाऊ दे. तुम्ही दोघं मैत्रीण आहेत ना दोघं हे करा. ए पटापट बोला रे. इथे सगळ्यांच्या कानात सांगायचं. हा माझ्या पण सगळ्यांच्या कानात सांगायचं. आम्हाला पण ऐकायचं ते. आम्हाला पण ऐकायचं प्रश्न. अरे तू प्रश्न आम्हाला विचार. गोल करा कोणाला समजलं नाही पाहिजे. काही फुल राडा करतात इकडे आपण सर्व. चालेल स्टार्ट कर तू चल. तिकडे ते लोक बसले ओमकार सर्व. काय झालं 1 4 5 6 7 8 9 11 12 13 14 15. अरे 12 15 17 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 किती वर आहे 30 किती 31 प्रेम फसला. डेअर. याला डेअर करायला पाहिजे. काय थांब काहीतरी वेगळं. तू सांग मित्र तू. त्याला डेअर करायचा. असं काहीतरी सांग का तर केला पाहिजे. काय कुठे रे नको पण तू डेअरच सांग. काय खेळायचंय चला भाई गेम स्टार्ट पण झाला आणि एंड पण झाला इथे. अजून वेटिंग वर आहे. बोल ना तू. बोल ना प्रेम काय घेतलंय डेअर. बोल ना तू. डेअर घेतलं आले दोन एक प्रश्न होते याचा. जा सर्वांना बोलू. कुठे जायचंय. हा जा मग. सोड. चल रे. जा हॉटस्पॉट चालू आहे. ते लोक जातात आणि बोलतात येतोय परत. तर ते आल्यावर आपला गेम कंटिन्यू करू. प्रेमने घेतलाय डेअर तर तोपर्यंत आपण विचार करू की आपण त्याला काय डेअर द्यायचा. आणि तसं डेअर त्यांनी केला पण पाहिजे. जास्त खराब पण नाही देणार आणि जास्त अवघड पण नाही देणार. पण खतरनाक डेअर देणार. चला नमस्कार भाई नमस्कार. आपला गेम जो होता तो गेम आपण कंटिन्यू केलाय. जाम मजा आली. पण आम्ही ट्रूथ डेअर वगैरे खेळलो नाही. आम्ही फक्त कोकणातली जानकारी काढत होतो. म्हणजे कोकणामध्ये कसं काय भूतांचं काय आहे म्हणजे हॉरर स्टोरी काय आणि मला जेवढी हॉरर स्टोरी सांगितली ना सानू मनू श्रावणी आणि अजून अशी 2-3 पोरी होते त्यांनी बसून सांगितलं ना सर्व भाई दिमाग हे झाला माझा. सावंतवाडीला बोलतात आणि ते गावडेवाडीला जायचा जो रस्ता असे 3 रस्ते आहेत कुठले तरी चिपळूणमधून त्यांच्या गावी जायचे. तर एक गावडेवाडी आहे अजून एक असे म्हणजे 2-3 असे रस्ते आहेत. त्याच्यातून म्हणजे कुठल्या रस्त्यावर कसं काय आहे मग परत सावंतवाडीला काय आहे आणि त्यांच्या गावात कसे काय होतात ते करणी बिरणी कसे होतात सर्व सांगत होते. भाई एवढी फाटली ना बेकार सांगू नाही शकत असे एवढे फाटले. आम्ही तिकडे तेच बडबड करत होतो तिकडे. कोण बडबड करतो. आम्ही बसलेलो बघ खुर्चीवर तेव्हाच. कोण आहे सांगतो. कोण पण असू दे सांगायला स्टोरी सांगत होते. जाम मजा आली म्हणजे बघ ना आज भाई. चलो ये हेलो गाइस कैसे हो आ गए तुम्हारा भाई. आज भाई का थोड़ा सर दर्द हो रहा है तो थोड़ा रुमाल बांध के लिए है क्या. हा चालेल तू काहीच नाही करणार. तर अशी आपल्याला जाम मजा आली आणि आता वाजलेत
3:30 वाजलेत आणि प्रथमेशच्या घरून फोन आला की प्रथमेश कुठे आहे. तर प्रथमेशला आम्ही चालत सोडायला आलो इथपर्यंत, म्हणजे त्याच्या बिल्डिंगपर्यंत सोडायला आलो त्याला. सर्व कुत्रे भोका लागलेत, अख्खी गँग आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 कुत्रे आणि त्याच्यात आमचा एकच आहे तो कालू. तो एकटाच वन साईड घुसतो त्यांच्या अंगावर तिकडे एकटा. वन साईड घेतील होतं, एवढा कमजोर नाही तो. तर आमच्या होळी तर अशी होती. आता तुमच्या होळीमध्ये तुम्ही का नाईट कशी करताय? व्ही टाईप मध्ये ह्या टायमाला भाई मला ती होळी बिळी उभी करायची, हे करायची होती, पण कसं खेचायला एकदा पोरं विरून नव्हते म्हणून मग मी खेचायला गेलो आणि बाकी कोण कॅमेरा पकडायला पण नव्हता म्हणून स्किप केलं ते सोडून दिलं. फक्त ते कापलं वगैरे आणि ती एक रील आहे ती आपली बनवली, ती रील पोस्ट करून त्याच्यात बघा की आम्ही कशी झाडं वगैरे तोडले, कशी काढली, कशी ती रीलवर म्हणजे खाऊ बिऊ बांधले, कसं त्याला ठोकलं, कसं उभं केलं, कशी आता पडली पाडायची पण काढणार आहेत, तर कशी पडली कशी विडली सर्व त्याच्यात त्या रीलमध्ये दाखवणार आहेत. आणि ते सर्व बघा आपला आणि सांगा आपली होळी कशी झाली ह्या वर्षीची. आणि जर सकाळचं बघू जरा शूट केलं तर करू, कारण कलरच्या टायमाला आपला फोन वॉटरप्रूफ तर आहे पण कसं जास्त कलर बिलर लागला चिकला विकच्यात मागवतात तिकडे, मग जास्त फोनमध्ये रिस्क घ्यायला नको ना, कारण नवीन फोन आहेत, 1-2 महिने झालेत फक्त फोनला. आपल्या दर 2-4 महिन्यात फोन चेंज होते म्हणून त्याच्यापेक्षा रिस्क घ्यायला नको जास्त. घरचे बोलते बाहेर निघ, डायरेक्ट बाहेर जा, फोन बिन काय नाही तुला. आता आपण आलो इथे प्रथमेशच्या बिल्डिंगमध्ये. काय बोलतो भावा? इथे काय बोलतो होय बाबा? आपण आहे ते आज डोकं दुखते थोडं, ते पट्टी बांधून घेतली आहे. बाकी सगळे आम्ही फिरायला आलो बाहेर. मित्राला सोडायला बघ, मित्र चालला घरी. दाखव मित्रांना, हे प्रथमेश बाय बोल भाई. कशी वाटली होली? काय काय मुतून झोपा मुतून झोपा भावांनो. सचिन आलीच्या ब्लॉग मध्ये पण ही डायलॉग मारलेले की मुतून झोपा, सेम रिॲक्शन होती, मुतून झोपा. मुतून झोपा त्याला अशी काय प्रॉब्लेम आहे काय माहित, कारण जेव्हा आम्ही झोपतो ना तेव्हा सर्वांना तेच बोलतो, मुतून झोपा मुतून झोपा. याच्या पाठी तुम्हाला माहीत असेल की त्यांनी आधी काय काय केलं. मुतून झोपा त्यांनी अनुभवलं की मुतून नाही झोपल्यावर काय होतं ते. आणि आता आम्ही परत प्रथमेशला सोडलं इथे, आता परत चालत जाऊ आपल्या होळीजवळ आणि बसू तिकडे जरा असंच गप्पा करू. आता कोकणातली काय ना काय जानकारी घेऊ, कारण आपल्याला लग्न फक्त कोकणातल्या मुलीशी करायचं आहे. कोकणातल्या मुलीशी आपल्याला लग्न करायचं आहे. सर्वांना माहीत आहे ते कोण आहे, काय आहे, कसं काय आहे, नाव नाही घेत आपण. कोकणातल्या मुलीशी लग्न करायचं आहे. गोरी असली तरी चालेल, काली असली तरी चालेल, सावली असली तरी चालेल, कशी पण असली तरी चालेल, कोकणातली मुलगी पाहिजे. हा हॉटस्पॉट चालू आहे. हा कनेक्टर भाई. यो बघा यो प्रेम यार, याची आणि ते आता तो धर्म होता त्याची माता आणि दोघांनी मारामारी करत होते लोक. उगाच काय रिझन नाही, फक्त कालूवरून काहीतरी झालं त्यांचं. काय कायच कारण होतं, हे दोघांनी उगाच भांडणं करत होते, पण जास्त काहीच झालं नाही, फक्त असं पकडलं त्याला तेवढं. काय आलं? कसली आयडी? यूट्यूब आयडी भाई. बघा यो दुसरा, आज पहिला करणने मागितला, दुसरा व्हिडिओ टाकतो आम्हाला माहित नव्हतं, आजच माहित पडलं भाऊ व्हिडिओ टाकतो युट्यूब वरती आमचं. मी व्हिडिओ टाकतो हे कोणालाच माहीत नाही. ज्यांना माहीत पडले ते सबस्क्राईब आणि लाईक वगैरे करताय. मी कोणाला सांगत नाही की मी चॅनल वगैरे ओपन केलं आहे, सबस्क्राईब करा, काय करा, कायच नाही सांगत आहे. ज्यांनी बघितलं ना ते करतील, ज्यांनी नाही बघितलं तर नाही करणार. जेव्हा करतील तेव्हा बघितलं. कोण बघतो आपल्याकडचं बाहेरचं काय माहित कोण बघते, मी कोणाला सांगितलंच नाही. आपले 32 आहेत. म्हणजे बाहेरचं पण आहे का कोण? बाहेरचं म्हणजे असं इकडे आपल्याकडे नाही कोण बिनावळखीचं कोण आहे का? बिना ओळखीचेच आहे आपल्याकडे. 32 लोकांना कोणाला सांगितलं, कोणालाच माहित नाही. मला माहिती आहे. ते 3-4 जे आपण जे जेवढे आहेत तेवढे. तेरे को लिंक भेजूंगा, वो लिंक देख. हे तन्मय आला माझ्या ब्लॉगची ती लिंक पाठव ना. आता हे चालू आहे आपल्या इकडे. हे बघा मेन हॉरर तर इथे पण आहे. हे बघा आज सगळे व्हिडिओ आज सगळं भैयानी कलर एवढा लावलाय ओळखायला देत नाही तो कोण आहे. अख्खी हॉरर आहे. हा फोटो नाही लावला. हा तीच आहे. व्हेरी गुड, शाबास.
इथे हा जो एरिया जिथे आम्ही चालतो ना इथे पण हॉररचे सीन आहेत. आणि हे बघा इथे आम्ही नेट प्रॅक्टिसला जातो. इथे लिहिलं आहे इथे कचरा टाकू नये. ज्याने कचरा टाकला हे कचरा आहे. हे बघा याने बोललाय ते काका हाच बोललाय तो. त्या दिवशी काय झालं माहीत आहे, करणची गाडी आहे ना, तर बाबूदा वगैरे असे स्टिकर विकर साफ करत होते आणि जायचं होतं गोला आणायला. तर करण बसला आणि हा पण बसला ना, सचिन बसला सचिन बसला आणि प्रेम पण बसला. म्हणजे तिघं झाले, गाडी फुल झाली. तिच्यात एक उत्तम नावाचा होता, तो पण येऊन बोलला की सरक मी कुठे बसू. तर या भावाने त्याचे हा त्या भावाने काय केलं, त्याचा अपशब्द वापरला. बोलते इथे बस. त्याच्या मम्मीने पाठवून ऐकला कुठे बस. फक्त बोलली तू जाऊन ये, तुला बघते मी, ते पप्पाला नाव सांगते. आणि भाई भावाचा काय गेम झाला काय माहित काय झालं भाई तुझ्यासोबत. गेम नाही झाला बा, फक्त बोले शिवाय द्यानं कमी कर जरा. पप्पा बोलले शिवाय द्यानं कमी कर. म्हणजे एवढा विचार करा की बघून हे करा. भाई शिवाय देऊच नका, असं तर आहे. शिवाय देऊ नका, कारण आपल्या आजूबाजूचे सर्व काका काकी वगैरे बघतात बिकतात आणि त्यांच्यासमोरच आपले नाव खराब झालं तर कसं वाटेल. ग्राउंडमध्ये एक वेगळीच विषय आहे. ग्राउंडमध्ये जे करायचं ते करा, पण ग्राउंडच्या बाहेर आणि बाकी तर अपशब्द वापरूच नका, एवढी आपली विनंती. आणि आपण पण त्याच्यावर लक्ष देऊ की कोण शिवाय नाही द्यायला पाहिजे, कोण नाही. मी पण नाही, मी तर देतच नाही. आणि असं करता करता आपल्या कंपनीपर्यंत पोहोचलो आपण. आपल्या कंपनीला एकदा टाटा बाय बाय करू. तेव्हा कशी रात्री आपली दिसते कशी कंपनी. या येतात की नाही पाठवून. जाम स्लो चालतं, सर्व जाम स्लो चालतं, एकदम बेकार. सर्व फोनमध्ये हुई डुडून ढूंढ टाण्याव आज कुछ पहचाना बोलते मुझे. नहीं कौन हो आप. सबनम का आशिक यही हूँ. इथे बघ खाली स्टिकर आहे. स्टिकर अजून कुठे गेला हे बघ मुतून झोपावाला स्टिकर. मुतून झोपा. सो याच्याकडे पाठवून ठेवलंय मी. कसं काय ते ग्रुप आहे की कसं काय. नाही तुझं मी स्वतःचं जे बनवलंय आहे ते. बनवलंय. हे बघ अच्छा. हे बघितलं का, हे बघितलं चला भाई, हे बघितलं का, हे बघ दम आहे. चला भाई. की पोरं आहे तिकडे आपल्याला पण कलर बिलर लावतील, पण आपल्याला आताच कलर लावायचा नाही. आपल्याला सकाळी कलर लावायचा आहे. सकाळी थोडी खेळू आपण. लवकर पळा आहे पोरांना इथं जामे गेले, चला लवकर. धरतील ते. पोरं ज्या माव पाडल्या तिकडचे. योगा निडर, हे निडर आहे आणि आपलं लीडर पण आहे. लीडर प्लस लीडर असे एक गुण आहे त्याच्यात. असे अनेक गुण आहेत. खूप गुण आहे आमचा भाव, खूप चांगला आहे ह्यो. आता यो मारामारी करतो. आता मारामारी करत असतं, पण काय मित्र असून काय कोणावरती हात उचलायचा आपला चांगलं नाही वाटत. कारण की एकच सोबत राहतो आणि एकच इथं राहतो. रोज उचलून रोज उठून एक दुसऱ्यांची शक्कल बघायची आहे. शकल बघायची आहे. हा, तोंड बघायचं एक दुसऱ्यांचे. कशासाठी भांडण करायचं, मग? काय फायदा. काय फायदा. पाच दिवसाची जिंदगी भेंडी चांगली जीवूया. काय खरं आहे काय खोटं आहे तुम्ही पण सांगा. बरोबर आहे. बरं का. चला नेक्स्ट व्हिडिओ भेटू मी. चालेल व्हिडिओ तर अजून भेटत राहू मी. चला तुम्ही चालू तू करा. घरी चाललाय. घरी नाही अजून टाइम आहे मला, तर मी तर आहे. बस घरी आहे ना आमच्यासोबत. मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कुठे येतो आता. आयो आपल्यासोबत कंटिन्यू आता. आपले इसको येतं बाहेर. आता यो सकाळपर्यंत कंटिन्यू. आधी जर सकाळचं बघू तर शूट केलं तर करू, कारण कलरच्या टायमाला आपलं फोनचा रिस्क तर घ्यायला नको. कारण माझा फोन 2 वेळा पाण्यात पडून खराब झाला आहे आणि दोन्ही पण वेळा फोन चेंज केले. याच्यापेक्षा मग नको आता. रिपेअरिंगचा चान्सच नाही घ्यायचा आपला. रिपेअरिंगचा चान्स नाही घ्यायचा. जो आहे जसा आहे तसं चालवायचा आहे. आणि आपला फोन एक नवीन आहे, कमिंग सून आहे. तो आत्ताच रिव्हील करणार नाही. सर्वांना माहीत पडले की मग वांदे होती. नवीन कुठल्या मग काय बस घरी नाही जायचं आता. बसू आपल्या होली गेलो. वैभव एकटा वन साईड गाजवतो इकडे बॅडमिंटन खेळून. जरा ब्लर वाटतो रे कॅमेरा. झोप येते तरी झोपत नाही काय. झोप नाही जरा रात्र गाजवायचे. आज होलीचा दिवस. उद्या सकाळी खेळणार आहे ना होली. भाऊ मला वाटतं भाऊ नाराज आहे. काय तर झालंय भावाला.
भावाला विचारता काय झालं भाऊ. ब्लॉग चालू नाही तर तुला लोळसवलं असतात. भाऊ आता बघा तुम्हाला सर एकदम सरळ विचारलं, तुम्हाला उलट बोलणं नाही काय शब्द. मी पण सरळ नाही तेच तुमचं आज कोण उतरलेले त्यासाठी तुम्हाला विचार. पेटवी नाही जेव तू वरपलील माशार का. बघा एकदम भावाला चांगले विचारतोय, भावाला वाईट वाटतं, चला सोडून टाकाय. भावाला नाही आज विचार, आज भाऊ जाडून आले. रोजच आठवण येते, रोजच विचारतो तुम्हाला आम्ही. तुम्हाला आम्ही बोलू शकता काय. आता इकडे हॉरर स्टोरी ऐकू. पण खुर्च्या काढू कुठल्या माहित आहे काय? इकडच्या खुर्च्या काढू आपण, इकडच्या. इकडे हे बघा, ह्या चालीतल्या खुर्च्या कुठे आहेत रे? गाडीत घेऊन जायचं नको, गाडी कशाला? खाली ठेवू. अरे नको, खुर्च्या काय घरात घेतल्या काय? खुर्च्या पाहिजे होत्या. खुर्ची दे नाही कसली तर. हा असते तेवढं. एक नाही, जेवढं असते तेवढं बसायला बसतात सर्व बाहेर. हा मग चल ये. येतच नाही. हा? कोण दादा? नाही अरे माझ्या गोष्टीचे बाई, आपण केस वगैरे कापलं, सांगा जरा कसा कट झाला आपला. 4 खुर्च्या घेतल्या दादा. 4 खुर्च्या आपल्या एका माणसाने उचलल्या. 1 मॅन आर्मी बाहुबली. अमरिंदर सिंग बाहुबली, नंतर महेंद्र सिंग बाहुबली, त्याच्यानंतर येऊ आलाय सार्थक सिंग बाहुबली. एक मला दे. हे शबाश यार, काढून दिली आणि डायरेक्ट ऊपर से वैसे नहीं जाने करे. चला बॉल पेट्रोल टाकायचा आणि पेटवायचा आणि हातात उडून कॅच खेळायचा. तसे आता आपण बसू जरा सर्वांसोबत टाइमपास करू आणि भेटू तुम्हाला. जोरात बोलत नाही कारण बाहेर पाठी सगळे झोपलेले आहेत, सर्व चालीतले झोपलेले आहेत. तिकडे बोलतील की काय पोरांनो काय करता तुम्ही, होळी आहे, बसा जरा आरामात गप्पा करा, चुकीचे कामं करू नका. काय यो आला पाठवून, आला कोणाला हा कस्तूर आला ये सावंतवाडी. हा सावंतवाडीचं सांगा आता काहीतरी. काय वैभव सांग जरा काहीतरी, सावंतवाडीचे सीन काय आहेत मग. वैभव जाम कंटाळला आता. वैभव बोलत असेल मी कधी घरी जाईन आणि कधी झोपेन, आणि मी पण तोच विचार करत होतो, पण आता विचार टाळलाय कारण स्टोरी सांगितल्यात मजा किती भारी येते. सर्व असे का बघते मला, एकदम असे बुरी नजर से देख रहे लोग मेरे को. स्नॅप 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 कोण टाकतो तो स्नॅप? मी ज्याला बोलत ओमकार आणि तन्मय दोघं. 2 hours later. चला भाई, सकाळचे आता वाजलेत 6:30 झालेत आणि अजून आम्ही इथेच आहे. आपली होळी वगैरे पडली, सर्व झालं आणि आता जातो. आता घरी जाम झोप आले, माझ्या डोळ्यात जाम झोप आहे. आता 6 वाजले आणि परत 7:30-8 वाजता यायला गेली तर होळी वगैरे खेळाय, मग खूप टाईम होईल. चल रे, छोडणे के लिए आ रहा है ना. हा चल. खूप टाईम होईल आणि असं आता आवाज पण निघत नाही एवढी गार झोप आली. आता मित्रांनो जाऊ, मी घरी पण जातो झोपलो. आता. हा व्लॉग इथेच एंड करतो. जर झालं तर उद्या सकाळी कंटिन्यू करेन, नाहीतर हा व्लॉग इथेच एंड करतो कारण जाम थकले बाई. आता ताकदच नाही. आता घरी जायच्यावरून असं वाटतं की जाऊ की नको असं होतं आहे. तर थँक्यू सो मच तुम्ही इथपर्यंत हा व्लॉग बघितला त्याच्यामुळे. आणि जर अजून कंटिन्यू होत असेल तर तो पण नक्कीच बघा, नाहीतर हा व्लॉग मी इथेच एंड करतो. बाय. टिडिंग.